हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 21। तर सर्वात पहिले तर आपल्याला इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये आपल्याला 3 नॉलेज चेक सोडवायचे आहेत। तर पहिलं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी असणार आहे? तर पहिल्या नॉलेज चेकसाठी आपल्याला 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ऑप्शन्सवर क्लिक करा। या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला तिसरं नॉलेज चेक पाहायचं आहे। तर त्यानंतर आपल्याला इथे डाटा टॅबवर क्लिक करा। डाटा टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या डाटा टॅबच्याच खाली आपल्याला याच्यातनी पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यामधून आपल्याला पहिलं नॉलेज चेक लावायचं आहे आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करा। तर यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, व्हॉट डू द फाईन लाईन अराउंड द फोरकास्ट लाईन रिप्रेझेंट म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर काय असणार आहे? लोअर अँड अप्पर कॉन्फिडन्स बाउंड्रीज आहे। त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। व्हॉट कॅन गोल सीक हेल्प यू विथ म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर डिरिव्हिंग इनपुट व्हॅल्यू फॉर अ डिझायर आउटपुट आहे। त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। द फोरकास्ट शीट कमांड इन एक्सेल कॅन ओनली बी यूज टू क्रिएट चार्ट्स म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर काय असणार आहे? तर याचं उत्तर फॉल्स आहे। 7 नेक्स्टवर क्लिक करा। द सेट सेल बॉक्स इन द गोल सीक विंडोज डिस्प्लेज द सिलेक्टेड म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सेल्स आहे। त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी या ड्रॉ टॅबवर क्लिक करा। ड्रॉ टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये बघा आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी आपल्याला क्रिएटिंग अ हाऊसहोल्ड मंथली बजेट या ऑप्शन्सवर क्लिक करा। या टॅबवर इथे क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला हाऊसहोल्ड मंथली एक्सपेन्स शीटच्या खाली या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये सुद्धा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग विल एनेबल यू टू सी द रो अँड कॉलम हेडर्स म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर शो रो हेडर आहे। त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। अंडर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट विच करन्सी टाईप डू यू नीड टू सिलेक्ट फॉर चेंजिंग अ डॉलर सिम्बॉल टू INR म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। 7 नेक्स्टवर क्लिक करा। व्हॉट हॅपन इन द कॉलम फॉर डिफरन्सेस वेन द प्रोजेक्टेड कॉस्ट अँड ॲक्च्युअल कॉस्ट डिफरंट म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर द व्हॅल्यू चेंजेस टू रेड कलर्स हे त्याचं उत्तर आहे। 7 नेक्स्टवर क्लिक करा। आयडेंटिफाय द सेव्ह अ बटन प्रेझेंट ऑन द टॉप ऑफ डॉक्युमेंट इन MS एक्सेल म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे। 7 नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI हेजनवर क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केलं, या ठिकाणी आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर याच्यातून स्टार्ट करा। तर तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये फक्त आपल्याला एकच प्रश्न दिलेला आहे, हाऊ डज हेजेन इन्हॅन्स द रिअलायझम ऑफ AI जनरेटेड अवतार्स म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बाय युजिंग डीप लर्निंग टू मॅच लिप मुवमेंट विथ टेक्स्ट आहे। ऑप्शन 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला याच्यातून एस करायचं आहे। तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI स्लाइड गो या ऑप्शन्सवर क्लिक करा। या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे। पाहू शकता या ठिकाणी चौथ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर चौथ्या नॉलेज चेकमध्ये 2 प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न, हाऊ डज स्लाइड गो इन्शुअर डिझाईन कन्सिस्टन्सी व्हेन युजर्स एडिट कंटेंट म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बाय ऑटोमॅटिकली ॲडजस्टिंग कलर्स अँड फॉन्ट्स आहे। 7 नेक्स्टवर क्लिक करा। विच AI ड्रायव्हन फीचर ऑफ स्लाइड गो इज शो कास्ट हिअर म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 NLP बेस कंटेंट जनरेशन आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं चौथंही नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला
त्यानंतर बघा चौथं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर सिम्युलेशनचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणत आहे, यू कॅन ॲड अँड डिलीट टॅब्स ॲज पर युअर नीड्स. नाऊ डिलीट द स्टार्ट टॅब इन द गिवन वर्कशीट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर कशा प्रकारे करायचा, तर स्टार्ट टॅबला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं त्यानंतर डिलीट करण्यासाठी तर डिलीटच्या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट शीटवर इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न लावायचा आहे याच्यामधून, यू कॅन ॲड as well as delete the sheet in your worksheet. So now delete the additional data sheet in your worksheet म्हणत आहे. तर या शीटला क्लिक करा. डिलीटमध्ये जायचं आहे. डिलीटच्या ऑप्शन्सवर इथे क्लिक करा. त्यानंतर इथे डिलीट शीटवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे त्याला डिलीट करा डिलीटच्या बटनावर आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन्स लावायचा यामधून, in Microsoft Excel type household expense in the search bar area. From the displays result select the household monthly budget template and then create it म्हणत आहे. तर यासाठी बघा या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केलं त्यानंतर हाऊसहोल्ड मंथली बजेट या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर त्या टेम्पलेटला याच्यातून क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ते टेम्पलेट आपण घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. शेवटचा प्रश्न लावायचा आहे याच्यामधून, use of save as marks a copy working sheet and keep the original sheet intact. So save the given sheet on your desktop using save as with the name monthly expense sheet. तर अशा प्रकार प्रश्न विचारलेला आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर याच्यामधून आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे. त्यानंतर त्याला नाव द्या इथे अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर एवढं स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या. सर्व सोडवणं झाल्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग टेम्पलेट विल यू यूज टू क्रिएट अ मंथली एक्सपेन्सेस शीट इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे, हाऊसहोल्ड मंथली बजेट. सेव्ह नेक्स्ट करा. आयडेंटिफाय विच ऑफ दिस स्टेप्स आर करेक्ट टू यूज अ टेम्पलेट इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर काय असणार आहे, तर ऑफिस MS एक्सेल सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट्स, सिलेक्ट द मोस्ट सुटेबल टेम्पलेट अँड क्रिएट हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय विच ऑफ दिस स्टेप्स आर करेक्ट टू सेव्ह अ न्यू फाईल इन MS एक्सेल सो दॅट यू कॅन कम बॅक टू एडिट इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर काय असणार आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, फाईल मेनू, सेव्ह ॲज और सेव्ह लोकेशन, एंटर द फाईल नेम अँड सेव्ह हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड इज न्यू टू MS एक्सेल, हेल्प हिम आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स फ्रॉम द होम टॅब ही कॅन यूज द चेंज द करन्सी इन धिस फाईल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर नंबर ग्रुप आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय द करेक्ट सेट ऑफ स्टेप्स यूज टू चेंज द करन्सी ऑफ सिलेक्टेड सेल्स इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. तर गायडेड ड्युटीवर सेल्फवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न यातून स्टार्ट करा. तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणत आहे, ओपन एक्सेल, सिलेक्ट ब्लँक वर्कबुक अँड एंटर द मंथली एक्सपेन्सेस शीट इन द B1 सेल युजिंग फाईल टॅब, न्यू बटन, ब्लँक वर्कबुक म्हणत आहे. तर यासाठी बघा स्टार्ट बटनावर जा. स्टार्ट बटनावर गेल्यानंतर यातून आपल्याला MS एक्सेलची फाईल शोधायची आहे किंवा याच्यातनी डायरेक्ट आपण सर्चसुद्धा करू शकतो एक्सेल. तर याच्यातनी आपल्याला दिलेलं आहे ते याच्यातूनच आपण एक्सेल फाईल घेणार आहोत किंवा सर्च करा. त्यानंतर ब्लँक वर्कबुक घ्यायचं आहे. त्यानंतर B1 या सेलवरला क्लिक करा म्हणत आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला B1 मध्ये आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे, मंथली एक्सपेन्सेस शीट.
तर जे नाव टाकायचं असेल B1 मध्ये ते नाव आपण इथून कॉपी करून घेणार आहोत आणि B1 या सेलमध्ये ते नाव टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर याच्यामध्ये एक्स्ट्रा काही आपल्याला घ्यायचं नाही. याच्यातनी डबल इनोट इथे इनोट कॉमा आलेला आहे, तर तो कॉमा आपण घेणार नाही आहोत. फक्त नाव घ्या जेवढं आहे तेवढं. फक्त तेवढं जेवढं नाव आहे तेवढंच नाव टाईप करा. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. पहिला प्रश्न झालेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यातून दुसरा प्रश्न स्टार्ट करा. सेव्ह द गिवन शीट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम मंथली एक्सपेन्सेस युजिंग द फाईल टॅब अँड सेव्ह ॲज म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचा आहे. कोणत्या नावाने सेव्ह करा म्हणत आहे? मंथली एक्सपेन्सेस म्हणत आहे. तर जे नाव सांगितलं असेल ते व्यवस्थित नाव सिलेक्शन करा, किंवा डायरेक्ट कॉपी पेस्ट केलं तर चालेल किंवा टाईप केलं तरी चालेल. तर फाईल नेममध्ये जा आणि फाईल नेममध्ये ते नाव आपल्याला अशा प्रकारे टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे आहे यामधून. यामध्ये बघा काय म्हणत आहे, इन द गिवन शीट इन्सर्ट 3 सेल बिलो ऑफ द सेल नंबर B10 युजिंग होम टॅब सेल्स ग्रुप अँड इन्सर्ट म्हणत आहे. तर आपल्याला 3 शीट घ्यायच्या आहे. इन द गिवन शीट इन्सर्ट 3 सेल बिलो द सेल नंबर B10. B10च्या खाली आपल्याला 3 सेल घ्यायचे आहेत. तर B10ला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला इन्सर्ट टॅबवर जा आणि याच्यातून इन्सर्ट सेलवर इथे क्लिक करा. एक पुन्हा त्यामध्ये जायचं आहे, इथून दुसरी घ्या, पुन्हा इन्सर्टमध्ये जा आणि ज्यातून इन्सर्ट सेलवर क्लिक करायचे आहे. तर 3 सेल घेतलेले आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न लावायचा आहे. इन द गिवन एक्सेल टेम्पलेट सिलेक्ट सेल F9 अँड चेंज द सेल फॉर्मॅट फ्रॉम नंबर टू करन्सी युजिंग होम टॅब नंबर ग्रुप म्हटलेलं आहे. तर F9ला सिलेक्शन करा. तर कॉलमचा F घ्या, रोचा 9 घ्यायचा आहे. तर F9ला इथे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, नंबर ग्रुपची याच्यातून आपल्याला सेटिंग ओपन करा. सेटिंग ओपन करायची आहे याच्यातून डायरेक्ट करन्सीमध्ये जा. करन्सीमध्ये गेल्यानंतर यातून सिम्बॉल आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, डॉलर सिम्बॉल घ्या म्हणत आहे. पहिले चेक करून घ्या कोणतं रुपीज सिम्बॉल घ्या म्हणत आहे. तर सिम्बॉलमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला रुपीजचं सिम्बॉल शोधायचं आहे. व्यवस्थित पाहून घ्या. याच्यामध्ये स्क्रोल डाऊन करा थोडं आणि यामध्ये रुपीज इंग्लिश पाहायचं आहे आपल्याला कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा या ठिकाणी इंग्लिश इंडिया दिलेला आहे रुपीजमध्ये. तर हे घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. पाहू शकता त्याला रुपीजचं सिम्बॉल याच्यातनी आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हणत आहे, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल D3 अँड एंटर द गिवन टेक्स्ट प्रोजेक्टेड कॉस्ट इन इट म्हणत आहे. तर सेल D3 मध्ये क्लिक करा, कॉलमचा C घ्या आणि रोचा इकडून 3 घ्यायचे आहे. तर यामध्ये बघा आपल्याला प्रोजेक्टेड कॉस्ट हे नाव टाकायचं आहे. तर कॉस्ट हे नाव अगोदरच आहे. क्लिक करा. त्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, प्रोजेक्टेड. तर P कॅपिटल आहे. बघा प्रोजेक्टेड कॉस्ट अशा प्रकारे टाईप करा. बाहेर क्लिक करायचं आहे. प्रोजेक्टेड कॉस्ट हे नाव इथं आलेलं आहे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एंड एक्झाम या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि एंड एक्झामला इथे येस करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे शेवटचं. त्यानंतर यातून स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, यू आर असाइन टू क्रिएट अ डिजिटल सेफ्टी ॲप, व्हॉट फीचर मस्ट इन्क्लूड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, अँटीव्हायरस स्कॅनर्स.
त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. राज डिसाईड टू बिल्ड अ टूल दॅट बॅक्स अप डाटा डेली. व्हॉट कॅटेगरी विल इट बी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर युटिलिटी टूल्स आहे, बॅकअप. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द यूज ऑफ डिस्क क्लीनअप म्हणत आहे. तर याचं उत्तर फ्री अप स्टोरेज आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. साहिल्स लॅपटॉप शोज व्हायरस वॉर्निंग. व्हॉट युटिलिटी फर्स्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर अँटीव्हायरस आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अ स्टुडंट डिलेट प्रोजेक्ट फोल्डर. व्हॉट कॅन हेल्प रिकवर इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर नॉर्टन युटिलिटीज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 21 सोडवायचं आहे.